नमस्कार शेतकरी मित्रांनो, मागील अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये राज्यातील शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीची घोषणा करण्यात आली. 30 सप्टेंबर 2025 पर्यंतची ही कर्जमाफी असेल आणि जी शेतकरी नियमित कर्ज भरत असतात अशांसाठी 50,000 रुपयाची प्रोत्साहनपर रक्कम त्यांच्या खात्यामध्ये दिली जाईल अशी घोषणा करण्यात आली. या कर्जमाफीतील अटी शर्ती काय असतील या संदर्भात आता शेतकऱ्यांमध्ये उत्सुकता वाढलेली आहे. यासाठी सरकारने एका अभ्यासगट समितीची नेमणूक केलेली आहे. ही समिती एप्रिलच्या पहिल्या आठवड्यामध्ये सरकारला अहवाल देईल. त्यानंतरच या योजनेसाठी कोण कोण पात्र असतील याची एक यादी तयार केली जाईल. यापूर्वी 2017 आणि 19 मध्ये कर्जमाफीची योजना राबवली गेली. मात्र या कर्जमाफीमध्ये काही अनियमितता जाणवली होती. काही शेतकऱ्यांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला होता. तांत्रिक अडचणीमुळे त्या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळाला नव्हता. आता 2026 मध्ये कर्जमाफीची घोषणा करण्यात आली. तर या कर्जमाफी योजनेसाठी कोण पात्र असतील यासाठी महसूल मंत्री चंद्रशेखरजी बावनकुळे यांनी एक सुतोवाच दिलेला आहे आणि तोच सुतोवाच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. व्हिडिओवर आपण नवीन असाल तर झटपट चॅनलला सबस्क्राईब करा. प्रवीण परदेशी समिती संपूर्ण या 2 लाख रुपयाची कर्जमाफी कशी कशी असणार आहे, म्हणजे या राज्यातला अल्पभूधारक अत्यल्पभूधारक जो व्यक्तीला कर्जमाफीची गरज आहे त्यांना कर्जमाफी झाली पाहिजे याकरता एसओपी तयार होत आहे. धन दांडग्या लोकांना ज्याच्याकडे गाडी आहे, घोडा आहे, बंगला आहे, फार्म हाऊस आहे त्यांना कर्जमाफी देऊन काय फायदा आहे. ज्या गरीब माणसाला कर्जमाफी दिली पाहिजे त्यांना त्याची एसओपी तयार करणं चालू आहे. आणि त्यामुळे मला असं वाटतं थोडा वेळ होईल पण कमिटेड कर्जमाफी आम्ही करणार आहोत. कमिटेड कर्जमाफी माननीय मुख्यमंत्र्यांनी दिली आहे. तर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रसारमाध्यमांना ही कर्जमाफी कशा पद्धतीची असेल, शेतकऱ्यांना कशा स्वरूपात लाभ दिला जाईल याचं एक सुतोवाच दिलेलं आहे. तर अशाच नवीन माहिती आणि अपडेटसाठी झटपट चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. नमस्कार.